नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बनवणार आहे मी बेसन कांद्याची पात टाकून. हिरवी कांद्याची पात आहे ही. इथं मी वाटीत बेसन घेतलेलं आहे. कांद्याची पात आहे हिरवी, याला मी स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. गॅस ऑन करायचा. त्याच्यावरती कढई ठेवायची. कढईमध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं आणि परतून घ्यायच्या मिरच्या भाजलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. तिला पण परतून घ्यायचं. कोथिंबीरला पण मिरच्या भाजणं झालेल्या आहेत. भांडं घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या. थोडं मीठ टाकायचं. मिक्सरला झाकण लावून बारीक करून घ्यायच्या मिक्सरला मिरच्या. मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे मिरच्या मी, बघू शकता. गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. थोडं हिंग टाकायचं. राई टाकायची. जिरा टाकायचा. लसणाचा पेस्ट टाकायचा आणि परतून घ्यायचं लसण लाल होईपर्यंत. हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकायचा. परतून घ्यायचं छान. हळद टाकायची. कांद्याची पात टाकायची. छान परतून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं. पाण्याला उकळी आलेली आहे बघा. त्याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन टाकून असं हटून घ्यायचं. बेसन हटून घेतलेलं आहे मी. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता बेसन झालेलं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कांद्याची पात आणि बेसन कसं झालं ते.